वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग जेमिनाय म्हणजेच मिथुन राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो तुम्ही आता जे काय प्रॉब्लेम्स लाईफमध्ये फेस करत आहात तुमच्या करिअर, फायनान्स किंवा रिलेशनशिपमध्ये, तर तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी गायडन्स नक्कीच भेटणार आहे. सो जे लोक ह्या व्हिडिओपर्यंत पोचले त्यांनी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तुम्ही तुमच्या लाईफसोबत रिलेट करू शकाल. तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचतो तर त्याच्यामागे काही ना काही रिझन्स असणारच आहेत. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे हा गायडन्स देण्यासाठी. एनर्जीजला कनेक्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सो दॅट तुम्हाला तुमच्या एनर्जीजसोबत कनेक्ट करता येईल आणि या व्हिडिओसोबतसुद्धा कनेक्ट करता येईल. सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही जे हार्डवर्क करत आहात त्या गोष्टींना, तुमच्या हार्डवर्कला कोणी नोटीस करत नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काय एफर्ट्स टाकले आहेत तुमच्या वर्क रिलेटेड असू शकतो. ऑफिसमध्ये जर तुम्ही खूप हार्डवर्क करत आहात पण तुम्हाला असं फील होतं की तुम्हाला तिथे कोणी ओळखतच नाही आहे किंवा तुम्हाला म्हणजे तुमच्या हार्डवर्कला ओळखलं जात नाही आहे. तुम्हाला जितकं प्रायोरिटी दिली पाहिजे ऑफिसमध्ये किंवा तुमच्या जॉबसाठी जेवढं तुम्हाला ॲप्रिशिएट केलं पाहिजे तेवढं ॲप्रिशिएशन भेटत नाही आहे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. रिलेशनशिपमध्ये जे लोक इथे प्रॉब्लेम्स फेस करत आहात तर मी इथे एक गोष्ट बघू शकते की तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही जेवढे एफर्ट्स टाकताय ते तुमचा पार्टनर नोटीसच करत नाही की तुम्ही किती एफर्ट्स टाकताय तुमच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा. सो त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जो सक्सेस येणार आहे ना, तुम्ही असा विचार करता त्यामुळे तो सक्सेस स्टक झालेला आहे कुठे ना कुठे. जरी कोणी ॲप्रिशिएट करू या ना करू, तुमचे एफर्ट्स कोणी नोटीस करू या ना करू, जो व्यक्ती नोटीस करणार आहे व्यक्ती म्हणजे इथे तुमच्या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या जातात. भले माणसं तुमचे एफर्ट्सला नोटीस नाही करत आहेत पण इथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला हे सांगत आहेत की त्या तुम्हाला नोटीस करतात. तुमच्या एफर्ट्सला, तुमच्या हार्डवर्कला डिवाइन एनर्जीज नेहमी नोटीस करत असतात. सो तुम्हाला हे सांगितलं गेलं आहे की तुम्ही त्या एनर्जीजमध्ये स्टक राहू नका की तुम्हाला कोणी ॲप्रिशिएट करत नाही आहे किंवा तुमचं हार्डवर्क कोणी बघत नाही आहे. नक्कीच तुमचं हार्डवर्क आणि ॲप्रिशिएशन बघितलं जातं आहे. सो तुम्हाला सांगितलं की कोणी तुम्हाला ॲप्रिशिएट करू या ना करू, तुम्ही स्वतःहून स्वतःला ॲप्रिशिएट करा. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण की देव, जर तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल, जे कोणते गॉडला तुम्ही मानता, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, गॉड आपल्याला तेव्हाच कुठल्या गोष्टीसाठी सक्सेस देतो लाईफमध्ये जेव्हा ते आपल्याला बघतात की आपण स्वतःला ॲप्रिशिएट करायला लागलो, स्वतःवरती सेल्फ लव्ह करायला लागलो आहे आणि आपण कोणावरती डिपेंड राहत नाही आहे कुठल्या गोष्टींसाठी. जेव्हा आपण स्वतःसाठी सगळ्या गोष्टी करायला चालू करतो ना, तेव्हा आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेस इझिली भेटून जातो. पण ह्या गोष्टी जर तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करत असाल, थर्ड पर्सनकडून एक्सपेक्ट करत असाल, तर तुमचा जो सक्सेस आहे तो कुठे ना कुठे स्टक होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि मी इथे बघू शकते की खूप लोक मेसेजची वाट बघत आहात. मे बी तुम्ही कुठल्या ईमेलसाठी वाट बघत आहात, ऑफिसकडून येणार असेल किंवा तुमच्या करिअर वाईज तुम्ही बघायला गेला तर तुम्ही कोणत्या तरी ऑपॉर्च्युनिटीची वेट करत आहात. ती येणाऱ्या टाईममध्ये मी बघते की ती येत आहे तुमच्यापर्यंत. किंवा काही जण इथे रिलेशनशिपमध्ये असतील तर मी बघू शकते तुम्ही लोक कोणाच्या तरी मेसेज कॉलचा वेट करत आहात. बट ही प्रोसेस थोडी स्लो आहे. इतके इझिली तो पर्सनचा कॉल येणार नाही. मे बी इथे जे नो कॉन्टॅक्टमध्ये असतील लोक त्यांच्यासाठी हा मेसेज असेल. कारण तुम्ही ज्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करताय की मेसेज वगैरे येईल, मेसेज कॉल येईल, तर त्यासाठी थोडा टाईम लागेल. पण ऑन द वे आहे. थोडा टाईम लागेल पण नक्कीच होणार आहे ती गोष्ट. त्यानंतर मी बघू शकते की रिसेंटली कोणासोबत तरी वाद झालेले असतील तुमच्या लाईफमध्ये किंवा कंटिन्यू होत असतील, तर तुम्ही कोणावरती चिडचिड करणं किंवा कोणावरती तरी फ्रस्ट्रेट होणं सोडून द्या. इरिटेशन होतं त्या जागेवरून निघून जा. त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. तुम्ही पीस शोधा. त्या गोष्टींमध्ये अडकून राहिला, जर तुम्ही वाद करत राहिला तर त्यांनी दुसऱ्या कोणाला नाही बट तुम्हालाच त्रास होणार आहे, तुम्हालाच इरिटेशन होणार आहेत. सो अशा जर गोष्टी तुमच्या आजूबाजूला होत असतील ना, तर तुम्हाला मी एक सजेशन देईल, तुम्ही तिथून निघून जावा. तिथे अडकून राहण्यात काहीही अर्थ नाही आहे. दुसरं काही होणार नाही आहे, फक्त तुम्हाला त्रास होणार आहे. आणि
मी जसं बोलली की तुम्हाला स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे. सो स्वतःला कशामध्ये शांती भेटते, कशामध्ये तुम्ही खुश आहात हे बघा. ज्या गोष्टी इरिटेट करतायत ना, तिथून सरळ तुम्ही निघून जा आणि लाईफमध्ये पुढे चालत राहा. चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्या लाईफमध्ये समोरून येणार आहेत. तुमच्या लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत, एज्युकेशन फील्डमध्ये, सगळ्यांमध्ये तुम्हाला सक्सेस भेटणार आहे येणाऱ्या टाईममध्ये. मी हे बघू शकते. सो जे काय तुम्ही एक्सपेक्ट करताय की तुम्हाला तुमचा जर क्वेश्चन असेल की ते तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्यात तुम्हाला सक्सेस भेटणार आहे की नाही भेटणार आहे, तर येस भेटणार आहे. फक्त तुम्हाला हार्डवर्क करत राहायचं आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी डिवाईनवरती सोडून द्यायच्या आहेत. तुम्ही राईट टाईमवरती सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती आणि डिवाईन एनर्जीजवरती विश्वास ठेवणं खूप जास्त इथे गरजेचं आहे. आणि अजून एक सजेशन मी तुम्हाला इथे एक देईन की तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, मग ते तुमच्या करिअरमध्ये असू शकतात, जॉबमध्ये असू शकतात किंवा फॅमिली किंवा लव्ह लाईफमध्ये असू शकतात. तुम्हाला सगळ्यांपासून थोडं सावध राहायचं आहे. कारण की जे लोक तुमच्यासमोर जसे वागत आहेत तसेच तुमच्या मागे वागत नाही आहेत. तोंडावर काहीतरी वेगळी पर्सनॅलिटी आहे त्यांची आणि मागून तुमच्याबद्दल काहीतरी वेगळंच बोलतात. सो त्यासाठी तुम्ही काही लोकांपासून आहे ना दूर राहा. आणि इंट्युशन तुम्हाला तुमचे सांगून जातील की या व्यक्तीची एनर्जीज तुमच्यासाठी चांगले नाही आहेत, तर तुम्ही त्या लोकांना कट ऑफ करा. कारण की इथे मी बघू शकते येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या जवळचे लोक तुम्हाला धोका देऊ शकतात. सो हा गायडन्स आहे की तुम्ही अवेअर राहा. तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी होत आहेत तुम्हाला इंट्युशन भेटेल, त्यानुसार तुम्ही लोकांना कट ऑफ करू शकता किंवा स्वतः त्या लोकांपासून लांब जाऊ शकता. कशी वाटली रीडिंग कमेंट करून सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.